सेबीच्या अध्यक्षा माधवी बुस यांच्यावर हिंडनबर्गच्या अहवालात नेमके काय आरोप करण्यात आलेले आहेत ते पाहूया। तर हिंडनबर्गचे हे बिनबुडाचे आरोप आपण बघतोय। ऑब्स्क्युअर ऑफशोर फंड्स मध्ये धवल बुच यांची हिस्सेदारी असल्याचा आरोप आहे। अदानी समूहाकडून आर्थिक व्यवहारांसाठी कंपनीचा वापर करण्यात आला असाही आरोप होतोय। आणखी एका कंपनीमध्ये धवल बुच यांची भागीदारी आहे आणि या कंपनीत अदानी समूहाच्या व्यक्तींचीही गुंतवणूक असल्याचा आरोप हिंडनबर्गने केलेला आहे। तर हिंडनबर्गचे बिनबुडाचे आरोप आपण बघतोय। कंपनीच्या माध्यमातून अदानी समूहाच्या शेअर्सची खरेदी करण्यात आल्याचा देखील आरोप होतोय। माधवी बुच यांच्याकडून जाणून बुजून अदानी समूहावर कारवाई होत नसल्याचा देखील आरोप होतोय। अदानी समूहावर कारवाईऐवजी सेबीची हिंडनबर्गला नोटीस आहे। तर हिंडनबर्गचे हे सगळे बिनबुडाचे आरोप आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। तर या हिंडनबर्गला सेबीनं प्रत्युत्तर दिलेलं आहे। हिंडनबर्गनं केलेले सगळे आरोप निराधार आहेत। आमचे आर्थिक व्यवहार हे खुल्या पुस्तकाप्रमाणे आहेत। आमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती सेबीला दिलेली असल्याचं म्हटलेलं आहे। सोबतच सेबीनं पाठवलेल्या नोटीसला हिंडनबर्गचं उत्तर नाही आहे। हिंडनबर्ग चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करत आहे। तर हिंडनबर्ग म्हणजे भारतीय कायद्यांचा अवमान आहे। हिंडनबर्गचा अहवाल तथ्यहीन आणि निराधार आहे असा दावा अदानी समूहानं केलेला आहे। हिंडनबर्गनं केलेले आरोप सुप्रीम कोर्टाने देखील फेटाळलेले आहेत। अदानी समूहाचे परकीय गुंतवणूक व्यवहार हे पारदर्शक आहेत। अदानी समूहाच्या परकीय गुंतवणुकीची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे। या अहवालातील व्यक्ती आणि संस्थांशी अदानी समूहाचा संबंध नाही। कायदेशीर पूर्तता आणि पारदर्शकतेसाठी अदानी समूह कटिबद्ध आहे। हिंडनबर्ग कंपनी भारतीय कायद्यांचा संपूर्णपणे अनादर करत आहे असा दावा अदानी समूहाने केला आहे। तर हिंडनबर्गच्या कुरापतींचा पाढा आपण एकदा वाचूया। 24 जानेवारी 2023 ला हिंडनबर्गचा अदानी समूहाबाबतचा पहिला अहवाल प्रकाशित झाला। अदानी समूहावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप 24 जानेवारी 2023 ला लावण्यात आले। शेअर मार्केटमध्ये अदानी समूहानं हेराफेरी केल्याचा आरोप लावण्यात आला। अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुद्धा त्यावेळेस प्रचंड घसरण झाली। हिंडनबर्ग अहवालावर आधारित सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली। ती देखील फेब्रुवारी 2023 ला आणि मग आरोपांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याची मागणी करण्यात आली। सुप्रीम कोर्टाकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले मार्च 2023 ला। तर सुप्रीम कोर्टाकडून गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी पॅनल देखील तयार करण्यात आलं आणि मार्च मध्येच 14 ऑगस्ट पर्यंत बिला रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले। जानेवारी 2024 मध्ये सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली। सेबीचं चौकशीचं अधिकार क्षेत्र सुप्रीम कोर्टाकडून मान्य करण्यात आलं। सेबीला 3 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश जानेवारीमध्येच देण्यात आले आणि जून 2024 ला हिंडनबर्गचा अहवाल हा साटोलोटो असल्याचा आरोप सेबीनं केला। हिंडनबर्गचा अहवाल साटोलोटो असल्याचा आरोप सेबीनं जून मध्ये केला। अहवाल आधीच अमेरिकन कंपनीला दिल्याचा आरोप देखील करण्यात आला। शेअर बाजारात फायद्यासाठी हिंडनबर्गची तरतूद असल्याचा देखील आरोप करण्यात आला। जुलै 2024 ला सेबीनं हिंडनबर्ग फर्मला नोटीस पाठवली। तर हिंडनबर्गचं त्या नोटिशीला त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही। ऑगस्ट 2024
हिंडनबर्गचे सेबी अध्यक्ष माधवी बूच यांच्यावर आरोप करण्यात आले. जुलैमध्ये अदानी समूहाच्या ऑफशोर कंपनीत गुंतवणुकीचा आरोप करण्यात आला. तर नेमकं हिंडनबर्ग नेमकं काय आहे ते देखील एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहून घेऊ. तर हिंडनबर्ग ही एक गुंतवणूक संशोधन कंपनी आहे. ही कंपनी अमेरिकेत 2017 साली स्थापन झाली. विविध कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करते. नॅथन अँडरसन यांनी या कंपनीची स्थापना केली. 1937च्या हिंडनबर्ग दुर्घटनेवरून या कंपनीचं नाव ठेवण्यात आलं. कंपनीत अनेक पत्रकार आर्थिक विषयाचे जाणकार आहेत. या कंपनीचा मुख्य व्यवसाय शेअर शॉर्ट सेलिंगचा आहे. जे शेअर्स खाली जाण्याचा अंदाज आहे त्यांची विक्री करण्यात येते आणि शेअर्सची किंमत कमी होताच त्यांची खरेदी करण्यात येते. विविध कंपन्यांमधील आर्थिक गैरव्यवहारांवर ते अहवाल देतात आणि अहवालांनंतर अनेक कंपन्यांचे शेअर्स देखील ढासळलेले आहेत आणि याचाच हिंडनबर्ग कंपनीला प्रचंड आर्थिक फायदा होतो. अमेरिकेत हिंडनबर्ग कंपनीवर अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत. हिंडनबर्ग मधील गुंतवणूकदार कोण आहेत हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.